नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील. एकंदरीतच कांद्याचे भाव वाढले का, कांद्याचे भाव वाढले तर कधी, किती आणि कशामुळे वाढले, काय महत्त्वाचे कारण, आणखीन कांद्याचे भाव वाढणार का, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची विनंती, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पुढे जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर माझं शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन म्हणजे नसाल का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वत्र पोहोचते. तर तुम्ही सुरुवात करू शकता. कांदा खरेदी दर धोरणातील विसंगतीमुळे शेतकऱ्यांची कोंडी. केंद्र सरकारने शुक्रवारी 19 तारखेला चौथ्यांदा सुधारित खरेदी दर जाहीर केले आहे. ते प्रति क्विंटल 1720 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र हे दर खुल्या बाजारातील दरापेक्षा सरासरी 500 ते 600 रुपयांनी तरीसुद्धा कमी असल्यास शेतकऱ्यांची नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदी दर निश्चित करण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवून नाफेड आणि NCFकडे खरेदीची जबाबदारी सोपवली आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी 1650 ते 1800 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून या दर्जाच्या कांद्याला 2100 ते 2300 रुपये ते 2500 रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे. सध्या मार्केटमध्ये काही बाजारात कमाल दर 2700 रुपयापर्यंत पोहोचला आहे. अशी परिस्थिती सध्या बाजारातील दरापेक्षा कमी दराने दर्जेदार कांद्याची सरासरी खरेदी करण्याचा प्रकार शेतकरी हिताला बाधक ठरत असल्याची भावना उत्पादकाकडून व्यक्त केली जात आहे. आणि अशी ही महत्त्वाची अपडेट आहे. एकंदरीतच तुम्ही बघतच आहात. विशेष म्हणजे केंद्राने सुरुवातीला 15 मे रोजी प्रति क्विंटल 1335 रुपये खरेदी दर जाहीर केला होता. त्यानंतर 25 मे रोजी 1580 रुपये, पुढे 1650 आणि 1720 प्रति क्विंटल चौथ्यांदा वाढावा लागला. अशी ही परिस्थिती आहे. आणि सरासरी दर बघितले तर 2500 ते 2700 रुपये झाले पाहिजे. येणारे दिवस फार विकटीचे. आधीच पाऊस पडत नाही आहे, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही आणि त्यांनी या ठिकाणी पिकवलेल्या मालाची सध्याची जे काही नुकसान त्यांना मागेल झालेलं आहे, कांदा खराब झाला, सडला, नुकसान झालं अवकाळी आसमानी संकटामुळे, ते भरून निघलं पाहिजे. जे काय महत्त्वाचे अपडेट असतात, महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या आपण बघत असतो. सध्याचे भाव बघितले तर 2200-2300 रुपयापर्यंतचे चालू आहे. भारत दिगोळे अध्यक्ष, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना. कांदा उत्पादन खर्च आणि दराचा कोणताही विचार न करता दर निश्चित करणे ही सरकारची शेतकरी विरोधी भूमिका असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हा अन्यायकारक खरेदी दर तात्काळ रद्द करून बाजारभावापेक्षा अधिक बोनससह स्पर्धात्मक दर जाहीर करावा, अन्यथा सरकारने धोरण शेतकरी हिताचे असल्याचा दावा केवळ कागदोपत्री राहील. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ पण माहितीपूर्ण कांदा अपडेट्स तोपर्यंत तिथेच थांबतो आहे. महाराष्ट्र जय शिवराय. धन्यवाद. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून धन्यवाद.